वाटेमध्ये मित्र मिळाले म्हणून थोडा उशीर लागला. हो, तुझे मित्र मिळाले आणि तू त्यांच्याशी गप्पा मारत बसले. तुला माहिती आहे कसले लोक मिळाले यार. काय झालं? काय झालं म्हणजे अरे तो कबाडीवाला आला आणि त्यांनी माझं पूर्ण डोकं खराब करून टाकलं. सगळं झालं तुझ्यामुळे. सॉरी बाबा. तू वेळेवर असतास ना तर असं काहीच घडलं नसतं. सॉरी बाबा, चुकलं माझं. मला बोलायचं. सॉरी, चुकलं माझं. पास करा आता. तुला माहिती आहे मी तुझ्या विना एक क्षण सुद्धा राहू शकत नाही आणि तरी सुद्धा तू असा करतोस. तू एका श्रीमंत घरची आणि राजकीय घराण्यातलीस. तुझे बाबा खासदार आणि शिवाय मंत्री सुद्धा आहे. त्यांची तू एकुलती एक कन्या. ते सगळं मला कळतंय ग. तू ऐश्वर्यावर जगणारी, ते सगळं श्रीमंताचा तुझा थाट. पण मी गरीब आहे, मी कुणाचा भिकारी आहे म्हणून तुझे बाबा एकुलता एक जावई म्हणून माझा स्वीकार करतील का ग? हे बघ निशांत, मी प्रेम फक्त तुझ्यावर करते. तुझ्या गरीबीवर तुझ्या श्रीमंतवर नाही. आय डोंट माइंड की तू गरीब आहेस किंवा श्रीमंत. मला फक्त तू हवा आहेस. मी अगदी तुझ्या मनावरती प्रेम करते. हे सगळं ठीक आहे नंदिनी, पण एखाद्यावरती निस्वार्थपणे प्रेम करणं आणि एखाद्या सोबत अख्खं आयुष्य काढणं यात फरक असतं ग. फरक? कसला फरक? म्हणजे तुला हेच म्हणायचं आहे ना की मी बंगल्यात राहणारी तुझ्या छोट्याशा झोपडीमध्ये गुजारा करू शकणार की नाही? मी पंचपक्वान्न खाणारी तुझ्या घरची शिडी भाकरी मला जमणार की नाही? पण तुला एक बोलू निशांत, तुझ्या हाताने जर मला ती शिडी भाकरी जरी चाललीस ना तरी सुद्धा मी तूप रोटी समजून गोड करून देणार. पण या पलीकडे जर का तू असं गरिबी आणि श्रीमंती आपल्या प्रेमाच्या मध्ये आणलास ना तर लक्षात ठेव मी स्वतःचा जीव देऊन टाकेन. यानंतर मरणाची परिभाषा बोलायची समजलं? आणि तू सुद्धा यानंतर माझ्या व्यतिरिक्त कुणाकडे बघितलंस ना तर बघ. काय म्हणजे तुझा जीव घेऊन ते बघ आकाशातील ते तारे बघ, त्या निळ्या नदी, पक्षी आपल्या प्रेमाला बघून कशी खुणावते, कशी बघ आपल्या प्रेमाचं. त्याची कल्पना तुला अजूनही समजलेली नाही. आपलं प्रेम इतकं अफाट आहे की ते निळ्या आकाशातले तारे सुद्धा आहेत ना, त्या ताऱ्यांसारखी तू चमकली आहेस, तू सजली आहेस म्हणून त्यांना आपल्या प्रेमाचा हेवा वाटत असेल. कसं माहित आहे का? चंद्रमा सजली तशी मोरणी समा निराकशी चंद्रमा सजली तशी मोरणी समा तुझी मस्ती कशी उडन कशी ग, तुझी मस्ती कशी उडन कशी ग,
जशी चंद्रमा असते अगदी तशीच चढलीस. हा पण काय करू नंदिनी, हे तुझी घरच्यांना सगळं मान्य राहील? तुला माहितीये माझे डॅड माझ्यावर खूप प्रेम करतात. अरे अगदी मी म्हणेल त्याच पद्धतीने ते वागतील आणि तसे माझी चॉईस त्यांना नक्कीच आवडेल.